तुम्ही देखील आमच्या गप्पांमध्ये सहभागी होऊन आम्हाला प्रश्न विचारा। आजचा आपला विषय आहे दुसरा, प्रगतीसाठी मुलगी हवी। आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत डॉक्टर भारती लवेकर। नमस्कार मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। खरं तर हा वाढत चाललेला हा जो सामाजिक असमतोल आहे आणि अजूनही समाजाच्या तो लक्षात येत नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी जागतिक कन्या दिनानिमित्त सगळ्या जगातल्या मुलींना शुभेच्छा देते आणि खास करून तुमच्या चॅनलला शुभेच्छा देते की तुम्ही आठवण ठेवली की आज जागतिक कन्या दिन आहे आणि त्या संदर्भात तुम्ही हा कार्यक्रम ठेवला। याचं कारण असं की प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान आलेलं असल्यामुळे कार्यक्रमात सुद्धा अशा गोष्टी अनेक चॅनल्सवर सुद्धा घडू शकतात आणि घडतात। यामध्ये काय झालेलं आहे, सामाजिक असमतोलाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर कुठल्याही देशाच्या प्रगतीची मापदंड मोजायची झाली तर त्या ठिकाणी औद्योगिकरण झालंय का, शहरीकरण झालंय का, रोजगार किती आहे, त्याचबरोबर स्त्रियांचा विकास कसा होतोय, त्यांची संख्या किती आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय का, हे सुद्धा मोजलं जातं आणि त्या अनुषंगाने आपण तो देश विकसित आहे की नाही हे बघितलं जातं। आणि दुर्दैवानं आपल्या देशासंदर्भात बोलायचं झालं तर आपल्या इथे मुलींची संख्या अतिशय कमी होत चाललेली आहे। म्हणजे 2011च्या जनगणनेमध्ये आपण बघायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेत फक्त 883 मुली निघाल्या। म्हणजे इतकी कमी आपल्या मुलींची संख्या होते। खरं तर आजचा आपण हा बालदिन साजरा करतो आणि हा जो आज कन्या दिवस आहे, मुलं पण त्या मुलांमध्येही कुठेतरी मुलगा आणि मुलगी हा भेदभाव अजूनही केला जातोय। समाजाची मानसिकता याला फार जबाबदार आहे आणि हे आज घडत नाहीये। याला 100 वर्षाचा आपण जर इतिहास बघायला गेलो तर 100 वर्ष अनेक गावांमध्ये मुलीच जन्माला आलेल्या नव्हत्या असं चित्र आपल्या समोर येतं। त्यामुळे मुलींची संख्या ही आज एकदम कमी झालेली नाहीये। मुलगी नको म्हणजे त्यांना असं वाटतं की हे ओझं आहे, आम्हाला वंशाचा दिवा हवा, म्हणजे मुलगा हवा जो अग्नी देऊ शकतो। अशा मुलांचीच आम्हाला गरज आहे, मुलगी काय परक्याचं धन आहे, ही जी मेंटॅलिटी आहे ही आपल्या समाजात फार वाढीत चाललेली आहे आणि त्यामधून मग मुलीला गर्भात मारण्याचं तंत्र विकसित होत गेलेलं आहे। मुलगी जन्माला आली नाही असं म्हणण्यापेक्षा खरं तर तिला जन्माला येऊच दिलं नाही आणि तिथूनच कुठेतरी त्या स्त्री भ्रूण हत्या। आता यामध्ये बोलायचं झालं ना तर आपल्या संविधानाने आपल्याला स्त्रियांसाठी म्हणून, मुलींसाठी म्हणून अनेक कायदे दिलेले आहेत। जेवढे कायदे जास्त करायला लागतात तेवढ्यावरूनच आपल्याला स्थिती कळते कायदे का बनवायला लागतात, म्हणजे कुठेतरी असमतोल असतो। आणि या देशामध्ये हुंडाबंदीचा कायदा आला, या देशामध्ये बाल विवाह प्रतिबंधक कायदा आला, या देशामध्ये सती प्रतिबंधक कायदा आला आणि ह्याच देशामध्ये PNDT हा ऍक्ट आला। PNDT ऍक्ट म्हणजे तिला जन्माला येऊ देण्याचा अधिकार, म्हणजे ज्या कायद्याची गरज आपल्याला भासावी, म्हणजे एका जागी अभिमान वाटावा आणि दुसऱ्या जागी शरम वाटावी, अशा पद्धतीचं आपल्या ठिकाणी चित्र स्पष्टपणानं दिसून येतं। पण आजही आपण बघतो ना तर कुटुंबामध्ये, म्हणजे कुटुंबाचा आजकालचा वावरण्याचा इतिहास आणि व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार हाही बदलत चाललेला आहे आणि त्यानुसार मग नवीन संकल्पना दार ठोठवत आहेत आणि तिथं कुठंतरी मग मुलीच्या संदर्भातली मानसिकता अजूनही आम्ही बदलत नाही आहोत। मुलीपेक्षा मुलाला जास्त प्रेफरन्स देणं, त्याच्याकडेच आपण अपेक्षेनं बघणं आणि एक मुलगी झाली तर मग मुलगा हवाच, त्यासाठी मग अनेक मुली होऊ देणं, हा जो प्रकार चाललेला आहे हा अतिशय वाईट आहे। आणि फक्त गरिबांमध्ये नाहीये, हा पांढरपेशा समाजामध्ये आहे, हा श्रीमंतांमध्ये आहे, हा मलबार हिल सारख्या परिसरात आहे, हा ग्रामीण भागात आहे। आपण हे सगळं जाणून घेऊयात। खरं ती मानसिकता आपल्याला कुठेतरी बदलायचीच आहे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। सबसे बड़ी बात तो ये है कि मैंने 1939 में, जब मैं 7 बरस का था जी, तब से ऑल इंडिया रेडियो में आना जाना मेरा शुरू हुआ। आपने सही फरमाया, अंग्रेज़ी में शुरू किया था मैंने। मेरे बड़े भाई हमीद बहुत मशहूर ब्रॉडकास्टर थे अंग्रेज़ी के, वो मुझे ले गए हाथ पकड़कर, धीरे 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 वहाँ शुरू किया। और मुझे आज भी वो मंजर याद है उन स्टूडियोज़ का, वो खुशबू याद है उन स्टूडियोज़ की, और दरवाजे पर आते ही वो जो लिखा हुआ था बहुजन बहुजन हिताय बहुजन सुखाय, वो अब तक मेरे जीवन में बसा हुआ है। शिलेदार राष्ट्र निर्मितीचे प्रायोजक फेअर अँड लवली। फेअर अँड लवलीचा बेस्ट एव्हर फॉर्म्युला जो देतो ट्रीटमेंट लाईक फेअरनेस। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला विषय आहे प्रगतीसाठी मुलगी हवी आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर भारती लवेकर।
खरं तर भारतीताई, आपण मगाशी असं म्हटलं की प्रगतीसाठी मुलगी हवी. खरं तर अशा कित्येक स्त्रिया आहेत की ज्यांची मदर टेरेसा, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, अशी अगणित स्त्रियांची नावं आपण घेऊ शकतो, इंदिरा गांधी, की ज्यांच्यामुळे खरं तर आपली प्रगतीच झाली आहे. पण तुम्ही 2011 साली शिरूर कासार पॅटर्न मध्ये मुलींची संख्या कमी होती म्हणून एक प्रोजेक्ट राबवलाय. काय त्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला माहिती द्या. हा, तो आमचा यशस्वी प्रोजेक्ट आहे असं म्हणेन मी. कारण की 2011 साली आम्ही जनगणना जेव्हा जाहीर झाली तेव्हा बीड जिल्ह्यात सगळ्यात कमी मुलींची संख्या आढळली. म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेत 801, आणि त्यातल्या त्यात 120 गावांचा शिरूर कासार तालुका त्यामध्ये तर आणखी कमी दिसली, म्हणजे 669 1000 पुरुषांच्या तुलनेत. त्यावेळेस मग आमच्या टी फाउंडेशन आणि मराठवाडा लोकविकास मंच या 2 संस्थांनी मिळून तो पूर्ण तालुकाच दत्तक घेतला आणि 15 ऑगस्ट 2011 पासून प्रत्येक मुलीच्या नावावरती आम्ही 5000 रुपये दीर्घ मुदतीसाठी, म्हणजे ती वयाची 18 वर्षांची होईपर्यंत ठेवायला लागलो. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण 2 वर्षामध्ये या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 2013च्या 906 मुलींची संख्या वाढलेली आहे. आणि अतिशय समाधान वाटतं या गोष्टीचं की आपण हे चिमुकले जीव वाचवू शकलो. तिथेही आपल्याला सामाजिक जी काही त्यांच्या परंपरा असा जो पगडा पडलेला आहे की आम्हाला हुंडा द्यायला लागतो, त्यांच्या डोक्यात तेच की मुलगी म्हणजे खर्च. आणि त्यामुळे मुली मारण्याचा जो धंदा आहे तो आपल्या इथे 150 करोडचा, म्हणजे आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये 500 करोडचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हा एक धंदा म्हणून पुढे आला आणि त्यात अनेक डॉक्टर्स सामील आहेत, अनेक लोक सामील आहेत. आणि हे कुठेतरी जे अभद्र युती त्या ठिकाणी होते ती तोडण्यासाठी आपल्याला समाजाची मानसिकताच बदलणं गरजेचं आहे. कारण डॉक्टरही हा समाजाचाच एक भाग आहे. म्हणजे सोनोग्राफी तंत्र जे डेव्हलप झालं त्याचा उपयोग आपण कशासाठी करून घेतोय? मुली मारण्यासाठी. गेल्या 10 वर्षात 4.5 लाख गर्भात स्त्रिया मारल्या गेल्या. म्हणजे मुलींची संख्या आपण कुठेतरी जी कमी होतोय म्हणतोय ती अशी कमी होते. मग उद्या जर का हा असमतोल असंच वाढत राहिला तर पुढे लग्नासाठी मुली मिळणार नाहीत, वेश्यागमन वाढेल, त्यानंतर मुलींचं अपहरण होईल, बलात्काराच्या केसेस तर आताच आपल्याला दिसत आहेत. अनेक असे त्याचे दुष्परिणाम आपण आताच बघतोय. खरं तर याच्यामध्ये मुलींची शैक्षणिक प्रगती काय आहे? म्हणजे सरकार सांगतं की त्यांना शिक्षण फ्री आहे, पण काय अजून किती त्यांची शैक्षणिक प्रगती झाली? आपण मुलगा आणि मुलगी असा जरी भेद करायचा म्हटलं, आता आज तर बालक दिन पण आहे, मुलींची खास आपण या ठिकाणी बोलतो आहोत त्या संदर्भामध्ये, परंतु मुलींच्या संदर्भाने बघायला गेलं ना तर तिला नेहमी देवी आणि दासी जे बघितलं जातं तर शिक्षणामध्येच त्यामध्ये कुठेतरी अभ्यासक्रमात हे आलं पाहिजे की तिला माणूस म्हणून जगू द्या. म्हणजे ती पद्मा गोळींची, देवी म्हणून तिला देवारात नुसतं पूजू नका. पद्मा गोळींची कविता आहे ना, नाही मी केवळ मादी, आधी मी माणूस. म्हणजे मला माणूस म्हणून बघा, आणि ते बघितल्या जात नाही. आणि त्यामुळेच ही मुलींवरती सगळी त्यांची संख्या कमी होण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. आता या ठिकाणी एक सांगायला लागतं की ज्या ठिकाणी एकच मुलगी ज्या पालकांना आहे त्या ठिकाणी ते घाबरतात की मग पुढे जाऊन आमचं कसं होईल त्या मुलीचं लग्न झाल्यावर. तिथे कुठेतरी शासनाने हे प्रयत्न करायला हवेत की त्या कुटुंबाला, त्या आईवडिलांना कुठेतरी पेन्शन सुरू करावी किंवा आरोग्य विमा द्यावा, जेणेकरून ती मुलगी सासरी गेल्यानंतर त्याचं कुठेतरी काही हरवणार नाही, मुलगा नसल्यामुळे त्यांचं काही अडणार नाही. ह्या ज्या गोष्टी टेक्निकल दिसतात पण त्या कुठेतरी बघितल्या पाहिजेत, कारण काम करताना या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणवतात. ज्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या वाढतीये त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पुरोगामी जिल्हा म्हणून त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. ह्या काही गोष्टी शासनाने करायच्या, तशा समाजाने सुद्धा आपली मेंटॅलिटी बदलून मुलींना माणूस म्हणून जगू दिलं पाहिजे, त्यांची संख्या वाढवली पाहिजे. आपल्याला एक फोन होतोय, अरुण आपल्याशी बोलतात औरंगाबाद वरून. नमस्कार, बोला. नमस्कार रविकर मॅडम, माझा नमस्कार. त्यांना असा प्रश्न होता की मुलींच्या प्रगतीसाठी काही सध्या सामाजिक संघटना कार्यरत आहेत का, आणि असेल तर त्यांचे काही पत्ते वगैरे जेणेकरून सामाजिक संघटनांना मदत करता येईल असं काही आपल्याला देता येईल का पत्ते वगैरे त्यांची? धन्यवाद. आमच्या संघटनेचाच पत्ता मी पहिल्यांदा तुम्हाला देते, कारण आम्ही हे काम करतच असतो आणि इतर संघटनांचे पत्ते सुद्धा तुम्हाला कार्यक्रमानंतर मी यांच्याकडे देऊन जाईल. कारण भरपूर संघटना आहेत ज्या काम करतायत, एनजीओज आहेत, पण त्यांनाही कुठेतरी एक शासनाकडून आधार म्हणा किंवा समाजाकडून एक पूरक वातावरण म्हणा देणं सुद्धा गरजेचं आहे. असे पत्ते मागितल्या जाऊ शकतात, हे पण चांगली गोष्ट आहे, कारण हे एक सकारात्मक प्रकार या ठिकाणी घडतोय, सकारात्मक बाब आहे. खरं तर आजचा हा जो आपला बालदिन आहे, असं कुठेतरी पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची एकच मुलगी इंदिरा गांधी, आणि आता हे जे चित्रण त्यांनी त्यांचं कार्य तर आता वेगळं काही कोणाला सांगायला नको. आणि आता ही मानसिकता कुठेतरी बदलते की एक मुलगी, पण तरीही स्त्रीभ्रूण हत्या कमी झालेल्या नाहीयेत.
नाही, तुम्ही जर असा आलेख मांडत असाल की 17 वर्ष इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या तरी सुद्धा मुली संख्या का कमी होते, किंवा इतर ज्या महिला पुढे गेल्या त्याच्यात ते दिसत असताना मुलींची तरी हा, संख्या का त्यांचा कमी ग्राफ कमी होते, होतोय. असं नाहीये. काय होतं, समाजातल्या काही स्त्रिया पुढे जातात म्हणजे अख्खा समाज पुढे जात नाही. आणि जेव्हा आपण कायदे करतो किंवा तो मूळ प्रश्न सगळा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही अंमलबजावणी करतो, तरी मूळ जे असतं त्याचं ते आपण नष्ट करत नाही आणि त्यामुळे कुठून ना कुठून ते उफाळून येत राहतं. म्हणजे स्वतंत्र विचार करणं किंवा शिक्षणामध्ये स्वतःहून निर्णय घेणं, लग्नासंदर्भाचे निर्णय घेणं हे अजूनही मुली करू शकत नाहीत. आज तुम्ही बघा, अनेक उदाहरणं आहेत की स्वतःच्या मनाने तिने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या वडिलांनीच तिला मारून टाकलं. म्हणजे 3-4 उदाहरणं या 2 महिन्यातच घडलेली आहेत. म्हणजे आपण इतकं मुलींबरोबर वागतो का की तिला स्वतंत्र विचार नाहीयेत, ती विचार करू शकत नाही की तिला काय करायचंय तिच्या करिअरच्या संदर्भात. म्हणजे लहानपणी पित्यानी बघायचं, तरुणपणी पतीनी बघायचं आणि म्हातारपणामध्ये मुलांनी बघायचं. हे आधाराची तिला गरज नाहीये, ती स्वतंत्रपणाने करू शकते. अन्याय आणि अत्याचार वाढलेले आहेत, त्या ठिकाणी कुठंतरी कायद्याची अजून जरब वाढवणं आणि समाजाने तिच्याकडे माणूस म्हणून बघणं हे फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा तिच्यावरती अत्याचार होत आहेत आणि कुणी मुलं वाचवायला जात आहेत त्यांना सुद्धा मारून टाकण्यात येतं, अशा 2 घटना आता मुंबईत सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे आणि तिला सुरक्षित असं कवच समाजाकडून आणि शासनाकडून आणि तिच्याकडे बघण्याची दृष्टी ती बदलली पाहिजे. त्याशिवाय मुलींची संख्या वाढणार नाही. मुळात आपण असं म्हणत असतो की प्रगतीसाठी मुलगी हवी, मुलगी म्हणजे धनाची जी पहिली मुलगी असते, पण कुठेतरी त्यांच्यावरचे अन्याय किंवा हे जे सामाजिक शोषण आहे तेही कमी झालेलं नाहीये. मुळात तिला एक वेगळं माणूस, एक व्यक्ती म्हणूनच बघितलं जात नाही जात. म्हणूनच हे सगळे अत्याचार होत आहेत. तिच्यात वस्तुकरण होत चाललंय तिचं. म्हणजे आपण वस्तूला एखाद्या हात लावतो ते सुद्धा लावू की नको विचार करतो, पण एखादी तिला मादी म्हणून बघितल्यानंतर तिच्यावर जे काही अत्याचार होतात, 16 डिसेंबरला दिल्लीमध्ये जे काही घडलं ते फार भयानक होतं. म्हणजे आणि ते माणुसकीला अल्पवयीन मुलं सुद्धा असं वागायला लागलेत. म्हणजे आज बालक दिन आहे, अल्पवयीन मुलं सुद्धा मुलींबाबतीत असं वागायला लागलेत. हे सुद्धा खूप भयानक आहे. म्हणजे हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे. आणि आज जागतिक पातळीवर आपण बघायला गेलो तर सर्वत्रच मुलींची संख्या कमी आहे. म्हणजे सगळ्यात कमी मुलींची संख्या ही अरब अमिरातीमध्ये आहे, 46 आहे 100 मुलांमध्ये फक्त. कतारमध्ये 65 आहे. म्हणजे असं नाहीये की आपल्याच याच्यात कमी आहे, पण आपल्या देशामध्ये एक सामाजिक प्रबोधनाची एक परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं जायचं आणि इथे या ठिकाणी असं भयंकर गर्भामध्ये हत्या व्हायला लागल्यात. सोनोग्राफीचा वेगळा प्रकार त्याचा यूज व्हायला लागलाय. हे मात्र कुठंतरी पाहवत नाही. म्हणजे आज परत एकदा पुन्हा कर्व्यांनी जन्म घ्यावा का, पुन्हा महात्मा फुलेंनी यावं का, पुन्हा गांधीजींनी सांगावं का तुम्हाला? नाही, आम्ही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की नाही, आम्ही घरामध्ये भेदभाव करणार नाही मुला मुलींशी. मुलीला सुद्धा मुलाप्रमाणेच वागवू, तिला सुद्धा करिअरची संधी देऊ, तिच्या मनाप्रमाणे तिला जोडीदार देऊ. या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी स्वतःपासून सुरू केल्या पाहिजेत, तर त्या पुढे जाऊन पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत जाऊ शकतात. आपल्याला एक फोन आलाय, डॉक्टर त्रिपुरी नागपूरवरून आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. अच्छा, मला असं सांगायचं होतं आजच्या पाहुण्यांना की आजकाल कायदे तर भरपूर झालेले आहेत सगळीकडे, पण बलात्कार झालेल्या व्यक्तीला कुठेही शिक्षा होत नाही. आपली मुलगी सुरक्षित नाही हे जेव्हा आई वडिलांना दिसतं ना, तेव्हा तो कधीच आवडला जातो. कारण कुठल्याही पालकाला हे वाटणार की माझा मुलगा किंवा मुलगी पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षित पाहिजे, शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर येतात. कुठेही ही शिक्षा झालेली आपण बघत नाही. याविषयी आपलं काय मत आहे? धन्यवाद. बलात्काराच्या बाबतीमध्ये शिक्षा पहिलेपासून कायदे आहेत, नाही असं नाही, पण 16 तारखेला जेव्हा जो भयंकर प्रकार घडला, निर्भयावरती जो बलात्कार, अगदी अमानुष बलात्कार झाला, त्यानंतर वर्मा समिती नेमल्या गेली आणि त्या समितीनं त्या कायद्यामध्ये अनेक बदल घडवून आणले. चांगल्या पद्धतीचे बदल त्या ठिकाणी आले आणि अगदी म्हणजे शेवटच्या टोकाला जाऊन त्यांनी फाशीची शिक्षा देण्यात यावी असा सुद्धा त्यामध्ये त्यांनी निर्णय दिला. म्हणजे कायदे आहेत आपल्याकडे, पण कायद्याची अंमलबजावणी आपल्या इथे नीट पद्धतीने होत नाही. पोलिसांसंदर्भात सुद्धा अनेक तक्रारी आहेत की पोलीस पटकन दिशेने गुन्हा नोंदवून घेत नाहीत. त्यामुळे पोलीस हाही एक समाजाचा घटक आहे, डॉक्टर आहे समाजात. नाही, आपल्यामधून आणि आपण मुलांना वाढवताना की तू मुलींशी कसं वागलं पाहिजेस, त्या मुलीशी तुझा व्यवहार कसा असला पाहिजे, तिच्याकडे बघण्याची तुझी नजर कशी असली पाहिजे, याला संस्कार म्हणतो आपण, ते घरापासून सुरू झाले पाहिजे. खरं तर कुठेतरी पालकांनी आपल्या मुलांवर, स्पेशली मुलाला, हा संस्कार दिला पाहिजे की तिच्याकडे एक आदरयुक्त नजरेने बघणं.
हा, म्हणजे या बाबतीत ना मला एक उदाहरण आठवतं. आपण म्हणतो ना की स्त्री आणि पुरुष म्हणजे किंवा नवरा आणि बायको हे रथाची 2 चाकं आहेत, पण मला ते कधीच तसे वाटत नाहीत. मला ते सायकलीच्या चाकासारखे वाटतात. म्हणजे पुढचं चाक हे त्याचं आणि मागचं चाक हे हिचं, आणि ब्रेक लावायचा पुढून लागतो तो मागच्याच चाकाला लागतो. तुम्हाला वजन ठेवायचंय, लगेच ठेवायचंय, मागच्या चाकावरती लगेच ठेवायला लागतं, आणि कुलूप सुद्धा मागच्याच चाकाला लावतात. ही स्थिती आहे आज आपल्या समाजामध्ये, इतकं दुय्यमपणाने ती जगते आहे. तर अशा वेळेला एकदम आपल्याला चेंजेस दिसणार नाहीत, परंतु सामाजिक प्रबोधन हा त्याच्यावरचा फार महत्वाचा उपाय आहे, आणि तो अत्यंत सगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. म्हणजे फक्त शासनाकडे बघून आपण हे करू शकत नाही, हे शाळांमधून झालं पाहिजे, अभ्यासातून झालं पाहिजे. शिक्षणाचा आत्मा कोणता आणि सांगाडा कोणता हे सुद्धा समजलं पाहिजे. नाही तर फक्त धावतायत शिक्षण घ्यायचंय आणि कमवायचंय असं होऊ शकत नाही. नाही, मग त्यांची जी प्रगती आहे मग त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहेत का, की त्यांच्यासाठी शिक्षणासाठी काय उपाययोजना, हेल्थसाठी अशा काय योजना मुलींसाठी आहेत? स्त्रियांच्या संदर्भामध्ये, मुलींच्या संदर्भामध्ये कुपोषण हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण बालविवाह होतात. आता जागतिक आकडेवारी आली आणि त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये 47% बालविवाह होतात मुलींचे. विचार करा, 47%. म्हणजे तिच्या आरोग्याची हेळसांड तिथूनच सुरू होते, कुपोषितपणात सुरू होतं. नवीन बाळ म्हणजे तिचं स्वतःचे विचार, तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडण्या अगोदरच ती आई होते, तर ती काय घडवणार पुढची मुलं? मग अशा वेळेस ती मुलं पण कुपोषित व्हायला लागतात. मग हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. म्हणजे अक्षय तृतीयाला तर राजस्थानमध्ये त्या ठिकाणी कितीतरी लग्न होतात, बालविवाह होतात, आणि अजूनही आपण ते रोखू शकत नाही. कोणीतरी कंप्लेंट केली तर त्याला वाळीत टाकल्या जातं. आणि महाराष्ट्रात सुद्धा हे करायला लागलंय. बालविवाह इथे सुद्धा होत आहेत. ही किती भयानक परिस्थिती आहे. म्हणजे गर्भात हत्या होते हा भाग वेगळा, आणि बालविवाह होतात हा दुसरा मुद्दा अजून. म्हणजे मुलींची हेळसांड ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. मुली विकल्या जातात हा सुद्धा प्रकार ग्रामीण भागात होतोय कर्ज फेडण्यासाठी. आणि त्यामुळं कुठेतरी कायद्याची जरब, सामाजिक प्रबोधन या सगळ्या गोष्टींची मिळून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. अतिशय वाईट वाटतं की हे जे सगळं चाललं आहे, आज आपण म्हणतो की आम्ही 21व्या शतकात पदार्पण केले किंवा खूप मॉडर्न झालोय, पण हे ऐकून अजूनही आपण तिथेच आहोत हे ऐकून असं वाईट वाटतं. 21व्या शतकातही हे सांगायला लागतं की बाई तू जपून जा. त्यांनी प्रश्न विचारला ना की शिक्षण वगैरे नंतर, पण ती सुरक्षित आहे का? आता होतच ना. म्हणजे माझी मुलगी जरी असली तरी मी तिला सांगते पोचल्यावर SMS कर, गेलीस कुठे की SMS कर. का? कारण की भीती वाटते ना की कुठे काही बलात्कार होतात का, कुठे काही प्रसंग घडतो का. हे सगळ्या आई वडिलांवरती हे संकट आलेलं आहे, आणि हे संकट हे आम्ही आमच्याच वागण्यातनं, आमच्याच संस्कारातनं कुठेतरी काहीतरी बिघडलंय, आणि ते आम्हाला असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने करावं लागणार आहे. आणि मुलींची संख्या वाढवणं हा त्याच्यावरचा जो उत्तम उपाय आहेच, पण त्याचबरोबर मुलांवरचे संस्कार फार चांगल्या पद्धतीने करणं आणि कायद्याची जरब वाढवणं फार महत्वाचं आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. खरं तर प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझी मुलगी खूप शिकावी, पुढे जावी, तिने सगळं काही करावं, पण कुठेतरी समाजाची भीती त्यांच्या मनात बसलेली आहे. नाही, माझी मुलगी पुढे जावं असं प्रत्येक आई वडिलांना नाही वाटत. ते म्हणतात की हिचं लग्न झालं, जबाबदारी सुटली आमची. पण मुलाला जास्त प्रेफरन्स दिला जातो. मुलाचं शिक्षण, त्याच्यावरचा खर्च, मुलाचं जेवण, ह्या सगळ्या बाबी इतक्या वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जातात. सुशिक्षित कुटुंबात सुद्धा आजही पाहिल्या जातात. म्हणजे तीही एक स्त्री असते आई, पण तरी सुद्धा सगळे मुलं, घरातले वडील जेवल्यानंतर ती राहिलेलं खाते. हे आजही सुरू आहे. म्हणजे कुठेतरी काउन्सिलिंग करण्याची माणसांची पण गरज आहे. म्हणजे जे पुरुष आहेत त्यांचं काउन्सिलिंग सुद्धा होणं गरजेचं आहे की तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुमच्या मुलीला मुलगी म्हणून बघितलं पाहिजे. तुम्हाला बहीण हवी, तुम्हाला आई हवी, आणि मग तुम्हाला मुलगी का नको आहे, ती मुलगी तुम्ही कशा पद्धतीने वाढवली पाहिजे हे कुठेतरी त्यांचंही काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आपण एक फोन घेऊया. श्रीकांत बोलतात आपल्याशी गिरगाववरून. नमस्कार. नमस्कार, बोला. श्रीकांत. मी नमस्कार सर. गिरगावातून बोलतोय. नमस्कार. हा, एक मला आत्ताच ताजं उदाहरण सांगायचं आहे की आपल्याला जे काय मुलांच्या मनावरती बिंबवायचं आहे ते शाळा हे माध्यम अतिशय चांगलं आहे. कारण आत्ता दिवाळीचा दिवस होऊन गेले आणि त्यावेळेला फटाके वाजवून पर्यावरणाचं नुकसान करू नये असं मुलांच्या मनावरती खूप शाळांमधून बिंबवण्यात आलं, आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की खूपच फटाके वाजवण्याचं प्रमाण कमी आलं. तसंच जर हे शिक्षण मुलांना त्यांच्या लहान वयामध्ये दिलं गेलं की आता जे बलात्कार वगैरे चाललेले आहेत, तर स्वसंरक्षण किंवा मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन
हे आपल्या बहिणीसारखं आहे वगैरे असं त्याच वेळी बिंबवलं गेलं, तर मला वाटतं हा जो फार ज्वलंत प्रश्न आहे ह्याच्यावरती निश्चय उपाय सापडू शकेल. धन्यवाद. अतिशय चांगला प्रश्न आहे खरं त्यांचा तर, आणि त्यांनी शाळेपासून, नोंदवलेलं हा. निरीक्षण पण बरोबर आहे. आपण मगाशीच बोललो की शिक्षणामध्येच देवी आणि दासी अशा पद्धतीचा इतिहास आपण त्यांना शिकवतो. पण कुठेतरी घरापासून पण ही सुरुवात झाली पाहिजे. आणि ईव्हीएस हा विषय आल्यानंतर पर्यावरणाकडे बघण्याचा पण लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे आपल्या शिक्षणामधून ह्या गोष्टी येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्मसंरक्षणाचे धडे सुद्धा मुलींना देणं फार गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करायचं, किंवा कुणी आपल्याकडे काही बघत असेल तर कुठल्या फोनवरून लगेच 103 किंवा 100 नंबरवरती फोन करून पोलिसांना संपर्क कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव सुद्धा आपण मुलींना करून दिली पाहिजे की ती स्वसंरक्षण करू शकेल. त्याशिवाय तिला स्वतःचं संरक्षण करता येणार नाही. त्यामुळे शिक्षण हा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो शासनाकडून आणि लोकांकडून सुद्धा ओळखला गेला पाहिजे. खरं तर आपला हा वेळ आपल्याला खूप अपुरा पडतोय, पण आजचा हा जो विषय आहे की खरंच प्रगतीसाठी मुलगी हवी, कन्या दिवस, बालदिन, जाता जाता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी आणि स्पेशली आपल्या या मुलींसाठी काय संदेश द्यावा असा वाटतो? मुलगी झाली, प्रगती झाली, यात सगळं आलेलं आहे. बघा, मुलीमुळे वंशवृद्धी होते. मुलगी नसेल ती नाही तर मी नाही, हे लक्षात घ्यायला हवं. आणि ती मुलंच नाही, आजकाल मुली सुद्धा आईवडिलांना खूप छान सांभाळतात, त्या तुमची काळजी घेतात. त्यामुळे मुलगी झाली, आता आमचं पुढे कसं होईल असं बिलकुल विचार करू नका. तिला अतिशय छान पद्धतीने वाढवा, तिला फुलू द्या, तिला जन्म द्या आणि तिला स्वातंत्र्य द्या. तिला जे हवंय ते तिला द्या. ती मुलगी तुमचं पूर्णपणाने सगळ्या पद्धतीने तुमचं बघेल, हीच मला ग्वाही त्यांना द्यायची. आम्ही काम करताना बघतो, ते सुद्धा सांगतात नाही, मुलापेक्षा मुली आम्हाला छान बघतात. त्यामुळे मुलगी वाचलीच पाहिजे, मुलीला जपा. नाही, खरं तर हा विषयच आपला असा आहे की याच्यावर आपण अजून कितीतरी वेळ आणि खूप काही काही आपण गप्पा मारू शकतो. पण तुम्ही एवढे जे इथे आलात, छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आपणही आता बघणार आहोत की आजचा हा जो आपला बालदिन होता, आपल्या मुलांच्या मनात काय विश्व आहे मुलांचा, आपणही थोडं समजून घेऊया आणि मुलींविषयी जाणून घेऊया. बघूया एक छोटीशी एव्ही. खुद रूठी खुद मन जाए, फिर हम जोली बन जाए, झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे, झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई गैर नहीं, इनका भोलापन मिलता है सबको बाह पसारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. इंसान जब तक बच्चा है तब तक समझो सच्चा है. जूं जूं उसकी उम्र बढ़े, मन पर झूठ का मैल चढ़े, क्रोध बढ़े, नफरत घेरे, लालच की आदत घेरे. बचपन इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते